नमस्ते. मी सौ रसना रमेश दहेडकर, सामाजिक कार्यकर्ता जालना. मी थोडंसं तुमच्याशी बोलायला आलेली आहे. गेल्या काही दिवसामध्ये जालन्यामध्ये आझाद मैदानावर जो समथिंग कॅफे चालतो त्यावर सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सर यांनी छापा टाकला आणि अनैतिक व्यापार उघडकीस आणला. त्यामध्ये बरेच तरुण तरुणी होते. ते सगळे कॉलेजचे होते. हे वाचून खूप वाईट वाटलं. असं वाटलं की यांच्या पालकांना माहीत आहे की नाही, आणि जर ते पालकांना अंधारात ठेवून या गोष्टी करत असतील तर मनाला तिरस्कारही वाटला आणि घृणास्पद पण वाटलं. दुसरं असं की जी जागा आहे, जो कॅफे चालतो, ही जागा महानगरपालिकेची आहे आणि ही महानगरपालिकेने ज्या मालकाला दिलेली आहे भाड्याने, त्या मालकाने 3दा दुसऱ्यांना भाड्याने दिलेली आहे. हे नियमात बसतं का? आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही, याचंही आश्चर्य वाटतं. आणि असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था कुठे गेलेली आहे. दुसरं असं की ह्याच कॅफेमध्ये जी नोकरी करणारी मुलगी होती, त्या मुलीवर 2दा बलात्कार झाला. आता पहिल्यांदा बलात्कार झाल्यानंतर तिनं तिच्या आईवडिलांना सांगायला नको होतं का, हाही विचार मनात आला. जालन्याला बऱ्याच ठिकाणी असे कॅफे चालतात आणि ह्या गोष्टी चालतात. बऱ्याच जागी अनैतिक व्यापार चालतो. पण प्रत्येक विभागात जर महाजन सरांसारखे कर्तबगार अधिकारी असतील तरच या गोष्टी उघडकीला येतील, नाहीतर या गोष्टी जोपासल्या जातील. सध्या तर तुम्हाला माहीत आहे की गृह खातं हे अशक्त झालेलं आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. पेपर उघडला की रोज अन्याय आणि अत्याचाराच्या बातम्या आपण वाचत असतो. कुठल्याही गोष्टीचा थारा नसतो आणि त्यामुळे समाज कसा भयभीत झालेला आहे. दुसरं असं की मला मुलामुलींना एक विनंती करायची आहे की तुम्ही एन्जॉय आणि फॅशनच्या मागे लागू नका. दुसरं असं की सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी सोडून द्या. तिसरं असं की तुम्ही तुमच्या आईवडिलांशी मनमोकळेपणाने बोला. कुठे जाता, काय करता, हे आईवडिलांना समजायला पाहिजे. आणि पालकांनाही माझी ही विनंती आहे की आपली मुलं बाहेर काय करतात, कुठे जातात, केव्हा येतात, या गोष्टीकडे सुद्धा त्यांनी सातत्यानं लक्ष द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला मी अजून एक सांगते की पाश्चिमात्य संस्कृती आहे ती सोडून द्या. आपली भारतीय संस्कृती अंगीकारा. कारण पाश्चिमात्य संस्कृती ही वस्त्रहरण करते आणि भारतीय संस्कृती ही शरीर झाकते. आणि तुमच्यामध्ये भारतीय संस्कृती जपल्यामुळे एवढं बळ येईल आणि तुम्ही जर सगळी संस्कृती अंमलात आणली तर तुम्ही लव जिहाद सारख्या लोकांनासुद्धा धूळ चाराल, असं माझं मत आहे. यासाठीच मी तुमच्याशी बोलायला आले. जय महाराष्ट्र.